झी 24 तास एक पाऊल पुढे। आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये टीम इंडियाचा एकही बॅट्समन आणि बॉलर टॉप 10 मध्ये स्थान मिळवू शकलेलं नाही। सचिन तेंडुलकर आणि झहीर खान बॅट्समन आणि बॉलर्सच्या रँकिंगमध्ये 12व्या स्थानावर आहेत। टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंना रँकिंग सुधारण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत। बॉलिवूडच्या ग्लॅमरचं वलय, पैसा, चीअर लीडर्स आणि अवघ्या 3 तासांचं क्रिकेट। सध्या वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचे क्रिकेटपटू याच मसाला क्रिकेटमध्ये जवळपास 2 महिने व्यस्त होते। आपल्या फ्रँचायझीसाठी मॅच जिंकून देणं हे एकमेव लक्ष्य धोनी सेनेच्या प्रत्येक योद्ध्यासमोर होतं। आयपीएलच्या या झगमगाटात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र भारताच्या पिछेहाटीची मालिका सुरूच आहे। आंतरराष्ट्रीय क्रिकेट मॅचेसमध्ये गेल्या संपूर्ण वर्षात टीम इंडियाची कामगिरी अतिशय सुमार झाली आणि याचा परिणाम भारताच्या आयसीसी रँकिंगवर दिसून येतोय। मायदेशात सुपरहिट ठरणाऱ्या धोनी अँड कंपनीनं परदेशी खेळपट्ट्यांवर मात्र सपशेल लोटांगण घातलं। भारताच्या रथी महारथींचा केवळ तू चल मैं आया असा सिलसिला सुरूच होता। सलग 8 टेस्ट पराभव सहन करणाऱ्या या टीमला रँकिंगमध्ये चांगलाच फटका बसलाय। आयसीसी रँकिंगमध्ये इंग्लंडनं आपलं अव्वल स्थान अबाधित राखलंय, तर इंग्लिश टीमप्रमाणेच 116 पॉइंटसह दक्षिण आफ्रिकन टीम दुसऱ्या स्थानावर आहे। मायकेल क्लार्कची ऑस्ट्रेलियन टीम 3ऱ्या स्थानावर विराजमान झाली आहे, तर भारतीय टीम 4थ्या क्रमांकावर फेकली गेली आहे। पाक टीमला टॉप 5 मध्ये स्थान पटकावण्यात यश आलंय। आयपीएलमध्ये आपल्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंमध्ये चढाओढ लागली होती आणि भारताच्या क्रिकेटपटूंनी खोऱ्यानं रन्सही या सीझनमध्ये ठोकून काढले। असं असलं तरी या क्रिकेटपटूंना भारतीय टीमला मात्र विजय मिळवून देता आले नाहीत। आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या भारतीय क्रिकेटच्या वर्चस्वाला चांगलाच धक्का लागलाय। आता पुन्हा एकदा रँकिंगमध्ये आघाडी घेण्यासाठी धोनी अँड कंपनीला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।